नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आहोत वसमत येथील राधाराम टॉकीजमध्ये. येथील आशा ज्या आहेत ग्रामीण भागात जे काम करणाऱ्या आहेत, रिंकू राजगुरू हिचा आशा जो चित्रपट आहे, मराठी सिनेमा आहे, या सर्व आशा ज्या आहेत हा मराठी चित्रपट यांच्या कामावर आधारित असल्यामुळे या आशा बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियाही त्या मांडणार आहेत. ताई, कसं वाटतंय तुम्हाला? तुमचं कामाबद्दलचा जो चित्रपट आहे तो आलाय, त्याचं आशा नाव दिलंय, काय वाटतं? आम्हाला खूप छान वाटते मॅडम. खूप असं आनंदात वाटते की आमच्यासाठी कोणीतरी म्हणजे आम्हाला छान म्हणत आहे. आशावर आधारित आपल्याला जीवनचरित्र दाखवलेलं आहे आणि आशाची काय भूमिका आहे हे दाखवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की कोणीतरी आमच्या कामाची दखल घेतलेली आहे आणि आमच्यावर कोणीतरी चित्रपटसुद्धा काढलेला आहे आणि आमची व्यथा खूप छान समजून घेतलेली आहे रिंकू राजगुरू हिने. अजून काही आशा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय वाटतं? आशा नावानं चित्रपट आलाय, काय भावना आहे तुमच्या? आशा ही तळागाळात जाऊन काम करणारे आहे, पण आजपर्यंत कोणाच दखल दिली नव्हती की आशा म्हणजे काय. आशा म्हणजे तळागाळात जाऊन काम करती, पण तिचं काय हे लक्ष ठेवलं नव्हतं. मग रिंकू राजगुरू यांनी पिक्चर काढला, याच्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत आरोग्य खात्यातील कर्मचारी आहेत काही, त्यासुद्धा आशांसोबत आशा चित्रपट बघण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण. मॅडम, आशा नावानं चित्रपट आलेला आहे आणि अक्षरशः तुम्हीही उपस्थिती लावली त्यांच्या आनंदामध्ये. आनंद घेण्यासाठी काय वाटतं? आशा हा चित्रपट जो आशा नावाने प्रसिद्ध किंवा प्रसारित झालेला आहे, तर खरंच एका अभिनेत्रीने एक आशा हा पात्र याची भूमिका निभावली आहे. तर एक अभिमानाची गोष्ट आहे. आशा या भूमिकेवर एक अभिनेत्री काम करत आहे, रिंकू राजगुरू. त्यांनी खरोखरच तळागाळातल्या आशाला न्याय देण्याकरिता आणि त्यांच्या कामाची एक कौतुकाची थाप म्हणून हे जे आशा पद निभावलेलं आहे तिने, तर खरोखरच हे कौतुकास्पद आहे. आणि हा पिक्चर मला असं वाटतं की आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक आशा गटप्रवर्तक, अधिकारी यांनी सर्वांनी पाहायला पाहिजे. आणि मला असं सांगायचं आहे की आपल्या आशा जे काम करतात त्याचं एक हुबेहूब उदाहरण म्हणलं तर हा आशा पिक्चर आहे. तर सर्वांनी हा पिक्चर पाहायचा आहे आणि सर्वांनी एक आवाजात आपल्याला आशा या चित्रपटासाठी एक घोषणा द्यायची आहे. आपण एक रिंकू राजगुरू ताईंसाठी आपल्याला त्यांनी जो हा पिक्चर प्रदर्शित केला आहे त्यांच्यासाठी एक आशा टाळी होऊ द्यायची आहे. 1 2 कॅमेरा इकडे फिरव. वसमत तालुक्यातील BCM सुद्धा हा चित्रपट बघण्यासाठी अक्षरशः आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की तळागाळातली जी आशा आहे ती प्रत्येक घरी जाऊन आरोग्याचा दूत बनवून प्रत्येक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवते. आणि त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय तुमच्या भावना आहेत? आज तुमच्या आशांच्या नावानं सिनेमा आलेला आहे आणि तुम्ही कुटुंब तुम्ही बघण्यासाठी सुद्धा आले, काय वाटतं? हा पिक्चर सर्वांनी पाहायला पाहिजे. जे आरोग्य कर्मचारी आहेत, आपल्या आशाताई, आशा गटप्रवर्तक यांनी हा सर्व पिक्चर सर्वांनी पाहावा, आतुरतेने पाहावा. कारण कसं आहे, गावामध्ये जी खेड्यापाड्यामध्ये जी आशाताई काम करणारी आहे, त्यांना खरंच त्यांचं जे काम जे आहे ते प्रत्येकानं पाहिलं तर असं अक्षरशः डोळ्याला पाणी यायसारखं आहे. कारण कसं आहे, तुटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावं लागतं. कोणाच्या घरी जातात ते कारण की त्यांना फेस करणारे हे सर्व स्त्रिया भेटतील असं ना गॅरंटी नाही. कारण त्यांना पुरुष जर भेटले तर त्यांना काही ठिकाणी बोलणं खावं लागतं आणि त्यांना कसं आहे वाईट म्हणजे दारू पिणारे ते त्यांना आशाताईंना खूप त्रास होतो. त्यामुळं त्यांनी ह्या पिक्चरमधून त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा आशाताईचं काय रोल कसे आहेत, काय काम करतात आणि कसं करतात, या बाबतीत हा पिक्चर सर्वांनी पाहावा अशी माझी सर्व आशाताई, गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी यांना विनंती आहे. तर आपण पाहिलं की BCM सरांनी सर्व आरोग्य खात्याला विनंती केलेली आहे की
आशांना ग्राउंड लेवलवर काम करताना काय अडचणी येतात त्यांना जर त्या जाणून घ्यायच्या असेल तर त्यांनी आशा चित्रपट नक्की पाहावा. आणि तुम्हालाही काय वाटतं आशा चित्रपट पाहिल्यानंतर तर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलला कमेंट करून सांगा. ATV न्यूजसाठी राधाराम टॉकीजमध्ये आशा चित्रपट बघण्यासाठी आल्या होत्या आणि नुकत्याच त्या सगळ्या बाहेर आलेल्या आहेत. तर त्यांना या चित्रपटाबद्दल बघितल्यानंतर काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय वाटलं ताई पिक्चरमध्ये? तुमच्या खरोखरच तुम्हाला वाटलं का की ही आपलीच कथा आहे? हो, खरोखर आमचीच कथा आहे. मॅडम तुम्हाला काय वाटलं नेमकं कोणती गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मनाला भेदणारी वाटली? आशा चित्रपट हा हुबेहूब आशाचं जे दैनंदिन आयुष्य आहे त्याचं चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा चित्रपट आहे. सर्वांनी पाहावा. आणि हा पिक्चर सर्व आशाताईंना कसा वाटला? लय भारी वाटला. कसा वाटला? अजूनही काही आशा आहेत आपल्यासोबत, त्यांनाही आपण विचारूयात की तुम्हाला काय वाटलं. कारण बऱ्याच आशा ज्या आहेत त्या घराच्या बाहेर निघत नाहीत, गावाच्या बाहेर निघत नाहीत. दुसऱ्यांना सुविधा देण्यासाठी, आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कधीही थिएटरपर्यंत आल्या नाही. आज पहिल्यांदाच थिएटरमध्ये आल्यात आणि पिक्चर बघितला. ताई समोर या, काय वाटलं ताई तुम्हाला पिक्चर बघून? खूप छान वाटलं आम्हाला पिक्चर बघून. आशाची दशा जी आहे ती पडद्यावर आणली रिंकूराजताईनं. रिंकूराजताई खरंच खूप खूप आभार आहेत तुमचे, खूप धन्यवाद. आशाची 12 तास ड्युटी नाही, 24 तास ड्युटी आहे हे त्यांनी दाखवून दिलं सरकारला. आशाला पगार किती राहायला पाहिजे? 15,000 नाही 50,000 राहायला पाहिजे हे दाखवून दिलं. अजूनही आशाताई आहेत आपल्यासोबत. आमच्या ताईंनी डायरेक्ट सरकारला मागणी केली की 15,000 नाही 50,000 पगार द्यायला पाहिजे शासनापर्यंत. ही हाक तुमची ताई नक्कीच जाईल, मागणी नक्कीच जाईल. 24 तास. ताई काय वाटलं पिक्चर बघून तुम्हाला? खरंच ताई कौतुकास्पद आहे आपलं काम. आणि आपण प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत जेव्हा लेकरू जन्माला येतं तेव्हापासून तर त्या लेकराचं लग्न होईपर्यंत म्हणजे किशोरवयीन जरी असेल ते तिथपर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं, सुविधा पोहोचावं लागतात. गरोदर बाईचं लसीकरण असेल किंवा मग डिलिव्हरी असेल, त्यांचं जन्मलेल्या बाळाचं लसीकरण असेल, अशा अनेक सुविधा त्यांच्यापर्यंत आपण घेऊन जातो आणि त्याचं महत्त्व पटवून देतो. तर अशा सर्व आशा स्वयंसेविकांना सलाम. आणि आशाचा जो चित्रपट आला आहे त्या निमित्तानं आशाचं जे कौतुक केलं आहे त्याच्यातून ते खरंच कौतुकास्पद आहे. ATV न्यूजसाठी मी अनिता चव्हाण, हिंगोली, वसमत. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.